Hello, all students from Guru Prasad classes and Pragati classes. आपण बघतोय लेसन नंबर 1 सायन्सचा लेसन नंबर 1 लॉज ऑफ मोशन. बरोबर, मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशनपर्यंत आपण हां इथपर्यंत झालं होतं. काय न्यूटनचा फर्स्ट लॉ? ॲन ऑब्जेक्ट कंटिन्यू टू रिमेन ॲट रेस्ट ऑर इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन अनलेस ॲन एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्ट्स ऑन इट. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्ट जर तो स्थिर अवस्थेत असेल किंवा गतिमान अवस्थेत असेल तर तो त्याच अवस्थेत राहील जोपर्यंत त्याच्यावर बाहेरून एखादा अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट होणार नाही तोपर्यंत. हा झाला न्यूटनचा फर्स्ट लॉ. आता ह्या लेक्चरमध्ये आपण पुढचा घेऊया न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करूया. तर न्यूटनचं सेकंड लॉ ऑफ मोशन आहे द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम is proportional to the applied force and change of momentum occurs in the direction of the force. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. मोमेंटम म्हणजे काय? संवेग. तर संवेग बदलाचा दर हा कशावर अवलंबून आहे? अप्लाइड फोर्सवर, आणि त्यानुसारच तो बदलत असतो. तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. जसा अप्लाइड फोर्स चेंज होईल त्यानुसार तो चेंज होत राहणार. सो सेकंड लॉ ऑफ मोशन, सेकंड लॉ आहे न्यूटन्सचा द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. जो फोर्स अप्लाइड करणार त्याला प्रपोर्शनल आहे. अँड द डायरेक्शन चेंज ऑफ मोमेंटम ऑक्युअर इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. तो जो चेंज आहे मोमेंटमचा, संवेग बदलाचा जो बदल आहे त्याचं डायरेक्शन हे फोर्सच्या डायरेक्शननी असणार. तर व्हॉट इज मोमेंटम हे आपण पहिले क्लिअर करूया. तर उदाहरणाद्वारे जर पाहिलं तर जर तुमचा एखादा मित्र आहे त्याला जर तुम्ही सांगितलं की 2 बॉल घेतले, एक प्लास्टिकचा आहे आणि एक रबरी बॉल आहे, ठीक आहे. तर दोघांची कॅच त्याला घ्यायला सांगितली तुमच्याकडनं तुम्ही एकदा रबरी बॉल फेकला तेव्हा त्याला कॅच घ्यायला सांगितली आणि नंतर दुसऱ्या वेळेस तुम्ही प्लास्टिकचा जो बॉल आहे तो टाकला आणि मग त्याला विचारलं की कोणता बॉल तू इझिली कॅच केला. तर ज्याचा मास, ज्याचं वजन कमी असेल तर ऑफकोर्स कोणता बॉल आहे? तो प्लास्टिकचा. तो इझिली त्यांनी कॅच केला असणार, ठीक आहे. हेच आपण इंग्लिशमध्ये इथे कसं लिहिलं आहे? आस्क युअर फ्रेंड्स टू ड्रॉप 1 प्लास्टिक अँड 1 रबर बॉल फ्रॉम द सेम हाईट. तुमच्या मित्राला सांगा की प्लास्टिकचा बॉल आणि रबराचा बॉल एका सेम हाईटवरून टाकायला आणि तुम्ही तो यू कॅच द बॉल्स आणि कॅच करा. सो विच बॉल वॉज इझियर टू कॅच अँड वाय? तर प्लास्टिकचा बॉल जो आहे तो सेम हाईटवरून दोघंही बॉल टाकले तरी प्लास्टिकचा बॉल हा तुम्हाला इझिली कॅच करायला होणार. त्याचप्रमाणे आस्क युअर फ्रेंड टू थ्रो अ बॉल टुवर्ड्स यू ॲट स्लो स्पीड. तुमच्या मित्राला एक बॉल स्लो स्पीडने टाकायला सांगा आणि कॅच करा. आणि नाव आस्क युअर फ्रेंड्स टू थ्रो द सेम बॉल ॲट हाय स्पीड टुवर्ड्स यू. पुन्हा दुसऱ्यांदा सेम हाईटनीच त्याला स्पीडमध्ये बॉल टाकायला सांगा. तर जो स्पीडमध्ये बॉल येणार तो तुम्हाला कॅच करायला थोडासा हार्ड जाणार, पण जो स्लोमध्ये येणार तो तुम्ही इझिली कॅच करतात. तर ह्या दोन्ही उदाहरणांवरून आपल्याला असं दिसतं इफेक्ट ऑफ वन ऑब्जेक्ट स्ट्रायकिंग अनदर ऑब्जेक्ट डिपेंड्स बोथ ऑन द मास ऑफ द फॉर्मर ऑब्जेक्ट अँड इट्स वेलॉसिटी. म्हणजे इफेक्ट ऑफ वन ऑब्जेक्ट स्ट्रायकिंग अनादर ऑब्जेक्ट म्हणजे आघाताचा परिणाम. जेव्हा आपण बॉल फेकतो दुसरा तो झेलतो, तो आघात होतो, तो आघाताचा परिणाम हा कशावर डिपेंड आहे? वस्तुमानावर, वस्तूच्या वस्तुमानावर आणि त्याच्या वेगावर. कळालं? दिस मीन्स दॅट द इफेक्ट ऑफ द फोर्स डिपेंड्स ऑन अ प्रॉपर्टी रिलेटेड टू बोथ मास अँड वेलॉसिटी ऑफ द स्ट्रायकिंग ऑब्जेक्ट. म्हणजे जो फोर्स अप्लाइड होतो आहे तो वस्तूच्या कोणत्या प्रॉपर्टीशी रिलेटेड आहे? जी प्रॉपर्टी मास आणि वेलॉसिटी, स्ट्रायकिंग ऑब्जेक्टच्या मास आणि वेलॉसिटीवरती डिपेंड आहे. तर ती जी प्रॉपर्टी आहे तिला म्हणतात मोमेंटम म्हणजे संवेग, ठीक आहे. द इफेक्ट ऑफ द फोर्स डिपेंड्स ऑन अ प्रॉपर्टी. दॅट प्रॉपर्टी रिलेटेड टू बोथ मास अँड वेलॉसिटी ऑफ स्ट्रायकिंग ऑब्जेक्ट अँड दॅट प्रॉपर्टी was known as momentum. Understand? Now momentum has magnitude as well as direction. आणि ज्या वेळेस एखाद्या
एखाद्या क्वांटिटीला दोन्ही आहे, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन असतं, तेव्हा आपण काय म्हणतो, ती वेक्टर क्वांटिटी आहे. आणि तिचं जे डायरेक्शन असतं हे वेलॉसिटीच्या डायरेक्शननुसारच असतं. इन SI सिस्टम युनिट ऑफ मोमेंटम इज किलोग्रॅम मीटर पर सेकंड अँड इन CGS सिस्टम इट इज ग्रॅम पर सेंटीमीटर सेकंड. आता जर आपण एखादा अनबॅलन्स फोर्स अप्लाइड केला, त्यामुळे काय होतं, वेलॉसिटी चेंज होते. इनिशियल वेलॉसिटी आणि फायनल वेलॉसिटी वेगवेगळी असते आणि त्यामुळे मोमेंटममध्ये सुद्धा चेंज होतो. इफ ॲन अनबॅलन्स फोर्स अप्लाइड ऑन ॲन ऑब्जेक्ट कॉजेस चेंज इन द वेलॉसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट अँड देन इट ऑल्सो कॉजेस चेंज इन इट्स मोमेंटम. The force necessary to cause change in the momentum of an object depends upon the rate of change of momentum. जो फोर्स तो मोमेंटम चेंज होण्यासाठी जो फोर्स नेसेसरी आहे तो कशावर डिपेंड असतो, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, संवेग बदलाच्या दरावर तो डिपेंड असतो. ठीक आहे, हा झाला न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशन. तर इथे सपोज अन ऑब्जेक्ट ऑफ मास m, एक ऑब्जेक्ट आपण घेतला आहे ज्याचं वस्तुमान, ज्याचं वजन m आहे, त्याची इनिशियल वेलॉसिटी u आहे अँड वेन फोर्स F इज अप्लाय इन द डायरेक्शन ऑफ इट्स वेलॉसिटी फॉर टाइम t, वेलॉसिटी बिकम्स v. म्हणजे सुरुवातीची वेलॉसिटी जी आहे ती वेग जो आहे तो u आहे आणि फायनल वेलॉसिटी v आहे. सो मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे, p इज इक्वल टू mv. Momentum is the product of mass and velocity, mv. सो पहिली इनिशियल वेलॉसिटी u आहे म्हणून इनिशियल मोमेंटम काय होणार, mu. फायनल मोमेंटम आफ्टर टाइम t, mv, बिकॉज फायनल वेलॉसिटी इज v, सो m इंटू v. मग रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे कसं, चेंज इन मोमेंटम डिवायडेड बाय t, असं आपण रेट काढतो. सो mv मायनस mu अपॉन t and v minus u upon t, that is the acceleration. हा ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला आहे की फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाईम, दॅट इज द फॉर्म्युला ऑफ ॲक्सिलरेशन. म्हणून आपण ए व्हॅल्यू तिथे सबस्टिट्यूट केली. सो अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. मग इथे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ma is proportional to F, that is the applied force. मग हे इक्वेशन सॉल्व केल्यावर F इज इक्वल टू KMA, प्रपोर्शनलचं साईन काढून टाकून इथे इक्वल टूचं साईन केल्यानंतर इथे आपण K टाकतो. व्हॉट इज K? K इज द कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी अँड इट्स व्हॅल्यू इज 1. त्याची व्हॅल्यू किती असते, 1. तर आपल्याला कोणतं इक्वेशन मिळालं, F इज इक्वल टू MA, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. नाव जो फोर्स आपल्याला इथे मिळाला आहे, फोर्सचं SI सिस्टममधलं जे युनिट आहे न्यूटन आहे. आणि न्यूटन, 1 न्यूटनचं डेफिनेशन काय आहे, द फोर्स नेसेसरी टू कॉज अन ॲक्सिलरेशन ऑफ 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर इन अन ऑब्जेक्ट ऑफ मास 1 किलोग्रॅम इज कॉल्ड 1 न्यूटन. म्हणजे 1 किलोग्राम वस्तुमानाचा जो पदार्थ असेल, वस्तू असेल, त्याला 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर त्वरण घडवण्यासाठी जे फोर्स लागतोय त्याला काय म्हणतात, 1 न्यूटन. अंडरस्टँड, 1 न्यूटन इज इक्वल टू 1 किलोग्राम इंटू 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. अँड नाव इन CGS सिस्टम युनिट ऑफ फोर्स इज डाईन. हे सगळे इम्पॉर्टंट्स आहे. सो तुम्ही हे नेहमी बायहॅर्ट करून ठेवा, लक्षात ठेवा, एक्झामला हे नक्कीच येतं. सो SI सिस्टममध्ये युनिट ऑफ फोर्स काय आहे, न्यूटन. इन CGS सिस्टम युनिट ऑफ फोर्स इज डाईन. 1 डाईन इज इक्वल टू 1 ग्रॅम इंटू 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. द फोर्स नेसेसरी टू कॉज अन ॲक्सिलरेशन ऑफ, किती ॲक्सिलरेशन व्हायला पाहिजे, 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर इन अन ऑब्जेक्ट ज्याचा मास किती आहे, 1 ग्रॅम, दॅट इज कॉल्ड 1 डाईन. अंडरस्टँड ऑल ऑफ यू. नंतर इथे पण ही एक लाईन मेन आहे, इफ सेम फोर्स इज अप्लाइड, इफ द सेम फोर्स इज अप्लाइड ऑन डिफरंट ऑब्जेक्ट द चेंज इन मोमेंटम इज द सेम. जर 2 ऑब्जेक्ट्स असतील आणि त्यांच्यावरती सेम फोर्स जर आपण अप्लाइड केला आहे तर त्या दोन्ही ऑब्जेक्ट्समध्ये चेंज इन जे मोमेंटम आहे ते दोघांचंही कसं असणार, सेमच असणार. ठीक आहे. नाव विल सी न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. न्यूटनचा थर्ड लॉ आहे, एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज ॲन इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट सायमल्टेनियसली. एव्हरी ॲक्शन फोर्स
म्हणजे जर मी एखाद्या वस्तूवरती बल प्रयुक्त केले तर त्या वस्तूकडून सुद्धा माझ्यावरती बल प्रयुक्त केले जाते. ठीक आहे, म्हणजे आपण ज्यावेळेस ॲक्शन फोर्स, म्हणजे मी ज्यावर फोर्स लावते त्याला मी ॲक्शन फोर्स म्हणणार, आणि त्या साईडनी वस्तू जे फोर्स आपल्यावरती बल प्रयुक्त करते त्याला आपण म्हणतो रिॲक्शन फोर्स. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादं कपाट किंवा दगड ढकलत असतो तर आपण त्याच्यावरती ॲक्शन फोर्स प्रयुक्त करत असतो. तो फोर्स आपण त्याला म्हणतो ॲक्शन फोर्स. आणि कपाटाकडून सुद्धा आपल्यावरती एक बल प्रयुक्त करत असतं, त्याला म्हणतात रिॲक्शन फोर्स. आणि ते दोघंही फोर्स इक्वल असतात, फक्त त्यांचे डायरेक्शन अपोजिट असतं. दोघंही एकाच वेळीस ॲक्ट होत असतात. सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळी ॲक्ट होत असतात. अंडरस्टँड. इथे तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं आहे की एक प्लास्टिकची बोट घ्या. टेक अ प्लास्टिक बोट अँड मेक अ होल इन इट्स रेअर एंड. म्हणजे एक प्लास्टिकची बोट आणि त्याच्या मागच्या साईडला एक छोटंसं होल, म्हणजे एक छोटं होल असलेली तुम्ही एक बोट घ्या आणि एक फुगा, इन्फ्लेट अ बलून अँड फिक्स इट ऑन द होल इन द बोट. आणि बलून जो आहे तो हवेने फुगवा त्या बलूनला, आणि जिथे होल आहे तिथे त्या बलूनला तुम्ही फिट करा आणि ती बोट तुम्ही पाण्यामध्ये रिलीज करा, म्हणजे सोडा. तर काय होणार, बलूनमधली हवा जसजशी हवा सोडते आहे तर ऑपोजिट डायरेक्शननी आणखीन एक फोर्स, जसा इकडनं हा हवेचा फोर्स जातो आहे तिकडनं उलट्या गतीने फोर्स पण प्रयुक्त केला जातो, आणि ज्याच्यामुळे बोट जी आहे ही पुढे पुढे सरकते, हळूहळू पुढे सरकते. हे तुम्हाला त्या एक्सपेरिमेंटनी दिसेल. आता न्यूटनच्या फर्स्ट आणि सेकंड लॉमध्ये आपण काय शिकलो, तर फोर्स आणि त्याचे परिणाम, फोर्स अँड इट्स इफेक्ट्स ऑन ॲन ऑब्जेक्ट. आता इथे न्यूटनचा जो थर्ड लॉ आहे, इथे त्यांनी काय सांगितलं आहे की हाऊ एव्हर इन नेचर फोर्स कॅनॉट ॲक्ट अलोन. फोर्स हा कधी एकटा कार्यरत नसतो. फोर्स इज द रेसिप्रोकल ॲक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. Forces are always applied in pairs. When one object applied a force on another object, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाइड करत असतो तेव्हा तिकडनं तो ऑब्जेक्टसुद्धा, द लॅटर ऑब्जेक्ट ऑल्सो सायमल्टेनियसली अप्लायज अ फोर्स ऑन द फॉर्मर. फॉर्मर म्हणजे फर्स्ट ऑब्जेक्टवर तो सुद्धा फोर्स अप्लाइड करत असतो. सो द फोर्सेस बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स आर ऑलवेज इक्वल. ते दोघांचे फोर्सेस इक्वल असतात, फक्त त्यांचं डायरेक्शन हे ऑपोजिट असतं, एकमेकांच्या विरुद्ध डायरेक्शननी ते क्रियारत असतात. दिस आयडिया इज एक्सप्रेस इन न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. आणि हेच न्यूटन्सने त्याच्या थर्ड लॉमध्ये सांगितलं आहे. द फोर्स अप्लाइड बाय द फर्स्ट ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲक्शन फोर्स. जो आपल्याकडनं फोर्स अप्लाइड करतो त्याला ॲक्शन फोर्स म्हणतात, आणि तिकडनं जो फोर्स अप्लाइड होतो त्याला रिॲक्शन फोर्स असं म्हटलं जातं. सो every action force has an equal and opposite reaction force which acts simultaneously. This is the Newton's third law of motion. तर अशा प्रकारे आपण न्यूटनचे तिघं लॉ बघितले आहेत. ॲक्शन अँड रिॲक्शन्स आर टर्म्स दॅट एक्सप्रेस फोर्स. हे जे दोन्ही शब्द आहेत हे काय एक्सप्रेस करतात, फोर्स. दिस फोर्सेस ॲक्ट इन पेअर्स, आणि one force cannot exist by itself. Action and reaction forces act simultaneously, म्हणजे एकाच वेळेस ते दोघं कार्यरत असतात. ॲक्शन्स अँड रिॲक्शन्स फोर्सेस ॲक्ट्स ऑन डिफरंट ऑब्जेक्ट. जसा मी जो फोर्स अप्लाइड करते ते समोरच्या ऑब्जेक्टवर करतो आहे, समोरचा ऑब्जेक्ट जो आहे तो माझ्यावर अप्लाइड करतो आहे, बरोबर. म्हणजेच काय झालं, ते दोघंही जे आहेत ते डिफरंट ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाइड करत आहेत. सो दे डू नॉट ॲक्ट ऑन द सेम ऑब्जेक्ट. सेम ऑब्जेक्टवर नाही. मी कपाटाला ज्यावेळेस धक्का मारते तेव्हा मी कपाटावरती अप्लाइड करते आहे फोर्स, आणि कपाट जे आहे ते माझ्यावरती, म्हणजे ऑब्जेक्ट्स जे आहेत ते दोघंही डिफरंट्स आहेत. सो दे डू नॉट ॲक्ट ऑन द सेम ऑब्जेक्ट अँड हेन्स कॅनॉट कॅन्सल ईच अदर्स इफेक्ट. अंडरस्टँड ऑल ऑफ यू. नाव आता शेवटचा जो मुद्दा आहे, शेवटचा टॉपिक जो आहे लेसनमधला तो आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. संवेग अक्षयतेचा सिद्धांत. लॉ ऑफ कन्झर्वेशन, अक्षयतेचा सिद्धांत आता बघूया. इथे त्यांनी पहिले उदाहरणाद्वारे सिद्ध केलं आहे की काय आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. तर एक ऑब्जेक्ट घेतला आहे ए, ठीक आहे. त्याचं वस्तुमान आहे, मास आहे m1 अँड इट्स इनिशियल वेलॉसिटी इज u1. ओके,
एन ऑब्जेक्ट ए, त्याचं मास काय आहे, हॅज मास m1, इनिशियल वेलॉसिटी u1. आणि एक दुसरा ऑब्जेक्ट घेतला आहे जो बी आहे, ज्याचं मास m2 आहे आणि इनिशियल वेलॉसिटी u2 आहे. ओके. अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला फॉर मोमेंटम, इनिशियल मोमेंटम ऑफ ए, मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे, मास इंटू वेलॉसिटी. याचा एची वेलॉसिटी आणि मास काय आहे, mass आणि velocity m1 u1, this is the momentum of A, and m2 u2 is the momentum of B. Suppose these two objects collide, ते एकमेकांना त्यांची टक्कर झाली, तर काय होणार, फोर्स जो आहे, लेट द फोर्स ऑन A ड्यू टू B, बरोबर, B मुळे A वर जो फोर्स अप्लाइड झाला तो F1 घेतला आहे. दिस फोर्स विल कॉज ॲक्सेलरेशन. तिथे काय होणार, ॲक्सेलरेशन होणार, वेलॉसिटीमध्ये चेंज होणार, आणि ती वेलॉसिटी जर v1 घेतली बिकॉज ऑफ B, लेट द फोर्स ऑन A be F1, this force will cause acceleration in A and its velocity become v1. So momentum of A before collision is m1 u1, but after collision velocity change झाली आहे, so m1 v1. हां, सो अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, थर्ड लॉ ऑफ मोशन, जर ए बी मुळे जर ए वरती बल प्रयुक्त झाला आहे, तर ए सुद्धा बी वर बल प्रयुक्त करणार आहे. ए ऑल्सो एक्झर्ट्स अन इक्वल फोर्स ऑन बी, बट इन द अपोजिट डायरेक्शन. सो दिस विल कॉज चेंज इन द मोमेंटम ऑफ बी, and if its velocity after collision is v2, so momentum of B after collision m2 v2. If F2 is the force that acts on object B, F2 is equal to minus F1, कारण की एक डायरेक्शन सरळ असेल तर एक त्याच्या अपोजिट असेल, आणि जो अपोजिट असेल तो आपण कशामध्ये एक्सप्रेस करणार, मायनसमध्ये. सो F2 इज इक्वल टू मायनस F1. F2 काय आहे, m2 a2 इज इक्वल टू F इज इक्वल टू ma, that is the second law of motion, Newton's second law of motion. F is equal to ma, see here. So F2 is equal to m2 a2, F1 is equal to m1 a1. त्यानंतर a ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. a is equal to acceleration is equal to final velocity minus initial velocity upon t. So इथे a2 ची व्हॅल्यू काय लिहिणार, v2 minus u2 upon t, and a1 is equal to v1 minus u1 upon t. ठीक आहे. सो हा जो टी आहे, टी टी कॅन्सल झाला, m2 v2 मायनस u2 m1 v1 मायनस u1, फक्त मायनसचं हे जे साईन आहे हे प्रत्येक ठिकाणी हवं. m2 v2 मल्टिप्लिकेशन केलं, m2 v2 मायनस m2 u2 इज इक्वल टू मायनस m1 v1, मायनस मायनस प्लस झाला m1 u1. अंडरस्टँड. नाव हा जो मायनस आहे, दिस मायनस आपण जर ह्या साईडला आणला तो प्लस झाला, m2 v2 प्लस m1 v1 इज इक्वल टू m1 u1 प्लस m2 u2. अंडरस्टँड. तर ह्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला काय सिद्ध होते, द मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम, मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ टोटल इनिशियल मोमेंटम. u1 u2 दोन्ही ऑब्जेक्ट्सचं जर तुम्ही इनिशियल मोमेंटम हे पाहिलं आणि फायनल मोमेंटम जर बघितलं तर दोघं काय आहे, सारखे आहेत. ठीक आहे. सो टोटल फायनल मोमेंटम ऑफ ॲन ऑब्जेक्ट इक्वल टू टोटल इनिशियल मोमेंट ऑफ दॅट ऑब्जेक्ट, हे आपण प्रूव्ह केलं. इफ नो एक्सटर्नल फोर्स इज ॲक्टिंग ऑन टू ऑब्जेक्ट्स, जर एखादा एक्सटर्नल फोर्स त्या दोन्ही ऑब्जेक्ट्सवर कार्यरत करत नसेल तर देअर टोटल इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू देअर टोटल फायनल मोमेंटम. दिस स्टेटमेंट इज ट्रू फॉर एनी नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स. मग तिथे 2 ऑब्जेक्ट्स असो, 3 असो, 4 असो का असंख्य असो, हे स्टेटमेंट त्यांच्यासाठी लागू पडतं, सर्वांसाठी. जर त्यांच्यावर एक्सटर्नल फोर्स कार्यरत करत नसेल तर त्यांचं टोटल फायनल मोमेंटम आणि इनिशियल फायनल मोमेंटम हे काय आहे, सारखंच असतं. Now when no external force acts on two interacting objects, their total momentum remains constant. जसं ते सेम आहे तसं ते स्थिरही राहतं, इट डज नॉट चेंज.
अंडरस्टँड. अँड मोस्ट इम्पॉर्टंट लाईन ऑल्सो, वेन टू ऑब्जेक्ट्स कोलाइड, जेव्हा दोन ऑब्जेक्ट्स हे एकमेकांवर आदळतात, कोलाइड, द टोटल मोमेंटम बिफोर कोलायजन इज इक्वल टू टोटल मोमेंटम आफ्टर कोलायजन. तर कोलायजन होण्यापूर्वीचा जो मोमेंटम आहे तोच आफ्टर कोलायजन नंतरसुद्धा सेम असतो, इक्वल आहेत दोघंही. ठीक आहे. त्याच्यानंतर हे इथे त्यांनी फक्त प्रूव्ह केलं आहे ते. ॲज द मास ऑफ द गन इज मच हायर दॅन मास ऑफ द बुलेट. म्हणजे बंदुकीमधून जेव्हा आपण एखादी गोळी हे करतो त्यावेळेस जे गनचं, बंदुकीचं जे वजन आहे हे बुलेटच्या वजनापेक्षा जास्तच असतं. बंदुकीचं वजन हे जास्त असणार का गोळीचं वजन, तर बंदुकीचं. सो मास ऑफ द गन इज मच हायर दॅन द मास ऑफ द बुलेट. बुलेट म्हणजे गोळी. सो वेलॉसिटी कोणाची जास्त असेल, ज्याचं वजन कमी आहे. वजन कोणाचं कमी आहे, ऑफकोर्स बुलेट. सो बुलेटची जी वेलॉसिटी आहे ही जास्त असणार. द वेलॉसिटी ऑफ द गन इज मच स्मॉलर. आणि म्हणून गनची वेलॉसिटी ही काय होणार, खूप कमी होणार, कारण तिचं मास जास्त आहे, वजन जास्त आहे, म्हणून वेलॉसिटी कमी आहे दॅन द वेलॉसिटी ऑफ द बुलेट. आणि त्यामुळे जे टोटल मोमेंटम होणार, कळतंय, एम इंटू व्ही. इकडे मास जास्त आहे पण वेलॉसिटी कमी आहे, इकडे वेलॉसिटी जास्त आहे पण मास कमी आहे. सो मॅग्निट्यूड ऑफ द मोमेंटम ऑफ द बुलेट अँड दॅट ऑफ द गन आर इक्वल. दोघांची व्हॅल्यू सेम येणार, एक जास्त आहे एक कमी आहे, इकडे एक कमी आहे एक जास्त आहे, म्हणून दोघांची व्हॅल्यू ही सेम असणार. फक्त डायरेक्शन्स जे आहेत ते अपोजिट्स असणार, अँड देअर डायरेक्शन्स आर opposite. Thus total momentum is constant. Total momentum is also constant during the launch of a rocket. म्हणजे ज्यावेळेस रॉकेट लॉन्च होतं तर भरपूर प्रमाणामध्ये ऊर्जा जी असते ती प्रोड्यूस्ड होते, आणि ऊर्जेमुळे जो फोर्स अप्लाइड होतो त्याच्या विरुद्ध दिशेचा फोर्स त्या रॉकेटवर अप्लाइड केला जातो, आणि म्हणून रॉकेट हे उंच आकाशामध्ये झेप घेऊ शकतं. कळालं. त्याच्यानंतर काही एक्झाम्पल्स त्यांनी इथे सॉल्व केले आहेत. सी, द मास ऑफ अ कॅनॉन इज 500 किलोग्रॅम. एक तोफेचा गोळा आहे ज्याचं वजन आहे 500 किलो, आणि इट रिकॉईल विथ स्पीड ऑफ 0.25 मीटर पर सेकंड. सो व्हॉट इज द मोमेंटम ऑफ द कॅनन. तर मास किती दिला आहे, 500 किलोग्रॅम. स्पीड किती आहे, 0.25. तर आपल्याला काय विचारलं आहे, मोमेंटम. सो मोमेंटम इज इक्वल टू एम इंटू व्ही, अँड एम इज 500 इंटू व्ही वेलॉसिटी इज इक्वल टू 0.25, दॅट इज इक्वल टू 125 किलोग्राम मीटर पर सेकंड. अंडरस्टँड ऑल ऑफ यू. नाउ द सेकंड एक्झाम्पल. सी, two balls have masses of 50 ग्रॅम अँड 100 ग्रॅम रिस्पेक्टिवली. दोन बॉल आहेत ज्याचं एकाचं मास आहे 50 ग्रॅम, दुसऱ्याचं आहे 100 ग्रॅम, अँड दे आर मूविंग अलॉंग द सेम लाईन इन सेम डायरेक्शन विथ वेलॉसिटी. त्या प्रत्येकीची वेलॉसिटी जी आहे 50 ग्रॅमची जी आहे ती 3 मीटर पर सेकंड आहे, वाईल 100 ग्रॅम जो आहे तो 1.5 मीटर पर सेकंड अशी आहे. दे कोलाइड विथ इच अदर. ते एकमेकांवर आदळले, अँड आफ्टर द कोलायजन द फर्स्ट बॉल मूव विथ वेलॉसिटी ऑफ 2.5 मीटर पर सेकंड. म्हणजे फर्स्ट बॉलची इनिशियल वेलॉसिटी दिली आहे आणि फायनल वेलॉसिटी व्ही दिली आहे, बट कॅल्क्युलेट द वेलॉसिटी ऑफ द अदर बॉल आफ्टर कोलायजन. तर तुम्हाला सेकंड जो बॉल आहे त्याची वेलॉसिटी फाइंड आउट करायला सांगितली आहे. तर काय काय दिलं आहे, पहिले गिव्हन लिहिणार. मास ऑफ द फर्स्ट बॉल M1 इज इक्वल टू 50 ग्रॅम. ग्रॅममध्ये आहे, सो आपल्याला तो किलोग्रॅममध्ये कन्वर्ट करायचा आहे. सो ग्रॅमला किलोग्रॅममध्ये कन्वर्ट करण्यासाठी 1000नी डिवाइड करावं लागेल. सो इज इक्वल टू 0.05 किलोग्रॅम. मास ऑफ द सेकंड बॉल इज 100 ग्रॅम, दॅट इज 0.1 kg. नंतर इनिशियल वेलॉसिटी एकाची 3 मीटर पर सेकंड आहे, दुसऱ्याची 1.5 मीटर पर सेकंड आहे. फायनल वेलॉसिटी एकाची दिली आहे, एकाची आपल्याला फाइंड आउट करायची. तर इथे आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. So according to the law of conservation of momentum, what is that law? That is total initial momentum is equal to total final momentum. So m1 u1 plus m2 u2 is equal to m1 v1 plus m2 v2. So all these values substitute here,
and the answer is V2 is equal to 1.75 meter per second. So velocity of the other ball after collision is 1.75 meter per second. ओके स्टुडंट, सर्वांना लेसन समजला असणार, आय होप सो. ओके, थँक यू अँड बाय स्टुडंट्स.